रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रमुख आव्हान तुम्हाला काय वाटतं? ह्याच्यामध्ये कसं आता पुणे महानगरपालिकेचे आत्ताशी बरेचसे नियम बदलले. MODची NOC लागू केली की ही 2015 पासून ॲक्च्युली ती घ्यायला पाहिजे होती. किंवा आता रिडेव्हलपमेंटमध्ये 6 मीटरच्या रोडवरती FSI TDR मिळत नाहीये. तर वारजे ही लोकेशन तुम्ही का निवडली? हायवेची कनेक्टिव्हिटी किंवा हिंजवडी किंवा IT पार्कला जाण्यासाठी जी कनेक्टिव्हिटी पाहिजे हायवेची ती वारजेला लागूनच आहे. महर्षी कर्वे सारखा एक मोठा कॅम्पस आहे. कॅम्पस असलेलं कॉलेज आहे. इंजिनिअरिंग कमिस इंजिनिअरिंग कॉलेज आहे. सोबतचा एखादा कुठला किस्सा आहे का जो तुम्हाला शेअर करावा? म्हणजे आम्ही ह्या बिझनेस करायच्या आधी सुद्धा आम्ही एक सक्सेसफुल बिझनेस केला होता. आम्ही 7,000 रुपये प्रत्येकी भांडवल टाकून हो चालेल. 1 तासाने तिथं पोलीस आले, म्हणले की तुमच्याकडे परमिशन नाहीये, बंद करा. लहान मुलं आम्हाला काय कम्प्लायन्सेस म्हणजे काही कल्पना म्हणजे आम्ही आमच्या एका मित्राकडे दिली होती परमिशन साठी काढायला, पण तो म्हटला मिळाली आहे. म्हटलं मिळाली आहे तर ठीक. आम्ही म्हणतो मिळाली तर मिळाली. ओके. नमस्कार, मी कृष्णा संजय जेवरीकर. मैफिल विचारांची विथ TIP टॉक्स ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मैफिल म्हटलं की विचार आलेच, आणि विचार म्हटलं की मैफिल रंगतेच. तर ह्या मैफिलीमध्ये आज आपल्यासोबत सामील झाले आहेत श्री अमोल पवार व श्री अभिजित मारणे सर. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत करतो या पॉडकास्टमध्ये. सर तुमचं थोडं इंट्रोडक्शन द्या की तुमच्या एक्सपर्टीज काय, तुमचं शिक्षण काय, आणि तुम्ही ह्या सगळ्यामध्ये किती वर्षापासून आहात? बेसिकली माझं बॅकग्राऊंड जे आहे ते इंजिनिअरिंगचं आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगचं. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला होतो मी. 2005ला पासआउट झालो. त्यानंतर इंटर्नशिपसाठी म्हणा किंवा सुरुवातीच्या अनुभवासाठी म्हणा, घरातूनच कन्स्ट्रक्शनची पार्श्वभूमी होती. काकांनी मला एका नगर रोडला एक प्रीती सुधाजी महाराज मठ म्हणून एक आहे, तिकडे जबाबदारी दिली होती मला. तर मी साधारणतः 6 ते 8 महिने त्या प्रोजेक्टवरती होतो. तिथून माझी जर्नी चालू झाली कन्स्ट्रक्शन, आणि ह्या सगळ्या गोष्टींशी मी आधीपासून परिचय होताच घरातली पार्श्वभूमी असल्यामुळे. पण स्वतः अनुभव त्या साईट पासून माझा चालू झाला, आणि ती जर्नी तेव्हापासून चालू झाली, आणि त्या आजतागत चालू आहे. छानच. म्हणजे जो एक मूलभूत पाया असतो, जे बेसिक्स असतात, ते बेसिक्स तुमचं पहिलेपासूनच त्यामध्ये वर्कआउट होत जाईल. हो, अगदी अगदी. तर आपण अभिजित सरांकडे वळूया. सर नमस्ते. नमस्कार. माझं जे बॅकग्राऊंड आहे ते एकदम साधं सिंपल फॅमिली मधून आहे. कॉमर्स एक्सटर्नल ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याच्यामध्ये माझं. आणि बेसिकली आमचं जे बिल्डिंग साठी लागणारं मटेरियल आहे, म्हणजे सिमेंट, ब्रिक्स, रेती, स्टील, याचं आमचं कर्वेनगरला 30 वर्षापूर्वीपासून शॉप होतं सप्लायर. तर त्या ह्याच्यामध्ये आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे माझे वडील, काका पहिल्यापासून सगळे होते. फक्त एक स्वप्न होतं वडिलांचं की आपण जर बिल्डिंगला मटेरियल सप्लाय करतोय तर आपण सुद्धा या क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. तर हळूहळू आमच्या वडिलांनी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर कामं घेत होते, आणि फार कमी वयामध्ये मी साईडवरती जाऊन ते पाहू लागलो. खूप इंटरेस्ट वाढला माझा त्यामध्ये. म्हणजे एक प्रकारे म्हणतो आपण, माझं पॅशनच झालं की स्वतः आता आपण कामं घेऊन काहीतरी करायचं. तर त्या उद्देशाने मी रोज साईडवरती जाऊन बरेचशी कामं शिकून, प्रॅक्टिकली आर्किटेक्ट लोक त्यांच्याशी किंवा त्यांच्या ऑफिसमध्ये बराच वेळ बसून, त्यांच्या इथं जॉब करून थोडे दिवस, काही माझ्या वडिलांचे मित्र होते बिल्डर्स, त्यांच्या ऑफिसला जाऊन, या सगळ्या गोष्टी हळूहळू ते पुढे जर्नी चालू झाली या गोष्टींची. ग्रेट. म्हणजे जे एक घरच्यांचं स्वप्न होतं की आपण जर का मटेरियल सप्लाय करतो बिल्डिंग बांधण्यासाठी, तर मग आपली बिल्डिंग का नाही? पण सर बीकॉम तुमचं जर का
बॅकग्राऊंड होतं, तर मग तुम्ही तिकडे कधी काही प्रयत्न केला का, म्हणजे त्या साईडला जाण्याचा प्रयत्न केला? नाही, त्या साईडला जाण्याला तेवढा वेळ पण भेटला नाही, कारण का कॉलेज संपायच्या आतमध्येच आमच्या इथे कामाला सुरुवात झाली होती. बरं. विदिन म्हणजे 21-22 वर्षाचा असतानाच मला एका कॉर्पोरेट कंपनीत सहारा आंबिवली तुम्ही ऐकलं असेल, तर आंबिवलीमध्ये मला एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. म्हणजे ते माझं फर्स्ट मोठी अचिव्हमेंट म्हणता येईल. आणि त्यावेळेस मी खूप एक्साइटेड होतो की ते काम चालू करण्याबाबत, आणि खूप चांगल्यारीत्या ते मी माझ्याकडून पार पाडलं गेलं असं मला वाटतं. म्हणजे बॅकग्राऊंड वेगळं जरी असलं तरी सुद्धा तुमची रुची ह्या साईडला होती. रुची त्यामध्ये होते, आमचं फॅमिली बिझनेसच म्हणा त्यामध्ये, त्यामुळे ते होत गेलं ते काय. तर सर, तुम्ही जसं सांगितलं बिझनेस बद्दल, तर एक प्रश्न असा पण आहे की लहानपणी वाढताना घरातील जे वातावरण होतं ते बिझनेस रिलेटेडच होतं, की काही तुम्हाला दुसरं करण्याची सुद्धा काय म्हणतात त्याला मुभा होती, किंवा तुम्हाला काही तुमचं पॅशन वगैरे होतं ते फॉलो करण्यासाठी तुम्हाला सूट होती घरून? वयाच्या 12-13 वर्षापर्यंत माझं पॅशन क्रिकेटच होतं. बर. म्हणजे मला स्वप्न मी तेंडुलकर बरोबरच सेकंड नॉन स्ट्राईक एंडला आहे ही स्वप्न पडायची. पण ती 13-14 वर्षानंतर स्वप्न बदलली आणि मग कळलं की आपल्याला जे आहे की ते थोडं जरा बघावं लागेल. हो, तर त्या व्यवसाय अनुषंगाने दृष्टीकडे जावं लागेल. जसं 10वी माझी झाली, 10th झाल्यानंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेतली, त्यातून तो पाथ सेट झाला की आता आपल्याला ह्या क्षेत्रात जायचंय. बरोबर. तो 10th नंतरच तो पाथ सेट तेव्हाच झाला होता. आणि त्यानंतर मग शिक्षण झाल्यानंतर लगेचच व्यवसायातच उतरलो. सुरुवातीला बरेचसे कॉन्ट्रॅक्ट केले, रोड्स कॉन्ट्रॅक्ट मध्ये बऱ्यापैकी करत होतो. आता अजूनही काही ठिकाणी चालू आहेत आमची. तर ती जर्नी चालूच आहे आणि ती जवळपास आता 20 वर्ष झाली. वयाच्या आय थिंक 21व्या वर्षापासून फील्ड वरती आहोत. त्यामुळे फील्डची एक ते नातं जुडलं गेलेलं आहे. ते अजूनही आहे, अजूनही आवडतं. साईटवर गेल्याशिवाय करमत नाही. किती काही असेल तरी की जावंसं वाटतं, बघावंसं वाटतं, नवीन शिकावंसं वाटतं त्यातून. आणि या गोष्टी निरंतर चालू आहेत. तर तो एक प्रवासाचा भाग पण म्हणू शकतो आणि आमच्या आवडीचा भाग पण म्हणू शकतो. तो एक अविभाज्य अंगच झालाय. अंग झाला, नक्कीच. याच्याशिवाय करमत पण नाही. नक्की करमत पण नाही अजिबात नाही जाण्याशिवाय. येस. तर सर, कधी असा विचार केलाय की बाबा आता जर का आहेत गोष्टी सेटल सगळ्या व्यवस्थित, तर थोडं करूयात पॅशन कडे, जो तुमचा क्रिकेटचा पॅशन होता जे तुम्ही आता सांगा. क्रिकेटचा पॅशन आता मी माझ्या ट्राय करूयात. आता वाटत नाही थोडा फिट, पण फिटनेस कडे थोडासा कल आहे माझा. आवड आहे फिटनेसची. बेसिकली आम्ही 2014 साली एक कर्वेनगरला आमची एक प्रिमायसेस आहे, तिथं आम्ही एक जिम सेटअप केली. आता 12 वर्ष झाली, वेलोसिस फिटनेस क्लब म्हणून. तो माझा आवडीचाही भाग आहे. मला वर्कआउट करायला आवडतो, जिम करायला आवडते, मला डाएट आणि ह्यातल्या गोष्टी जाणून घ्यायला आवडतात. स्वतःवरती मी प्रयोग करत असतो आणि आवड आहे त्याची मला. तर मी मध्यंतरी फुटबॉल खेळायला चालू केलं होतं. सध्या जमत नाहीये, पण करीन चालू. मैदानी खेळ खेळण्याची आवड नक्कीच आवड. हो. सर, माझं आता बेसिकली सांगायचं झालं तर आमच्या फॅमिलीमध्ये आजपर्यंत मला आठवत नाही कुणी नोकरी केलेली आहे म्हणून. म्हणजे कम्प्लिटली माझ्या आईच्या बाजूनी पण आजोबा ते पण धंदेवाईक होते. इकडचे आजोबा पण, माझ्या वडिलांचे वडील सुद्धा पहिल्यापासून बिझनेस या विचाराचेच होते. तर नोकरी करण्यापेक्षा लोकांना नोकरी द्या या विचारातनं ते पुढे राहायचे कधी पण. आणि तोच आम्ही त्यांचा विचार पुढे नेतोय असं आम्हाला वाटतंय, की आम्हाला आजपर्यंत माझे जॉईंट फॅमिलीमध्ये असा कुठलाही भाऊ किंवा चुलते म्हणा, वडील म्हणा, असे कोणी दिसत नाही, किंवा माझे मामा म्हणा की कोण नोकरीमध्ये आज आहेत म्हणून. सगळेच बिझनेस करतात आणि सगळे एकदम चांगल्या उंचीवरती आहेत आज बिझनेस. जे वातावरण असतं घरात, सगळं बिझनेस हो, सगळं बिझनेसमॅन. काय म्हणतात, त्यामुळे तुमचा चालत राहील. बिझनेसची कधीच भीती वाटली नाही. म्हणजे ही गोष्ट तुम्हाला पण माहितीच असेल, तुम्ही बिझनेस मधलेच आहात, की मराठी माणसाला एक भीती असते
हो आपण बघतो की गुजराती असतील किंवा बाकीचे परप्रांतीय जे असतील तर त्यांना भीती नाही राहत. म्हणजे बिझनेस सुरू करायचं म्हटल्यानंतर त्यांना भीती नसते त्या गोष्टी. यामध्ये कारण असं आहे की आपल्या घरातले वडील लोक जे असतात त्यांनी मुलांना सांगत असतात की बाबा तुम्ही एक सेफ लाईफ जगा, एक सिक्युअर लाईफ तुमचं करा, की पहिलं शिक्षण करा आणि मग बिझनेस हे नोकरी करा आणि मग तुमचं एका अशा ह्याच्या लेवलला या की तुम्हाला एवढा पॅकेज मिळालं की म्हणजे ते शांत होतात. पण ऍक्च्युली तसं न सांगण्यापेक्षा की बिझनेस करून बघा. यामध्ये बिझनेस केल्याने खूप चांगल्या लेवलला कॉन्फिडन्स माणसाचा राहतो. एक सामाजिक जीवनामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होणं फार गरजेचं आहे. अगदी बरोबर. मातीला पण पाण्यासोबत आणि बाकी गोष्टींसोबत मिक्स व्हावंच लागतं. हो, तरच तो जोपर्यंत तो प्रेशर त्याच्या अंगावरती येत नाही हो. त्याचं छानसं जे सुबक आपण भांडं असतं किंवा बाकीचे जे ऑर्नामेंट असतात ते बघतो त्या घडत नाही. बरोबर. त्यामुळे एक प्रेशर असायलाच हवं. जगात कारण सगळीकडे लढण्याची ताकद एक निर्माण होती बिझनेसमुळे. तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढतं त्यामध्ये. आपण प्रोफेशन बद्दल तर आपण बोलतच राहू, पण मागे तुम्ही जसं तुमच्या आवडीबद्दल सांगितलं. माझा एक प्रश्न आहे की ज्या प्रकारे आपण बोललो की आपल्या मनात एक काहीतरी पॅशन असतो. जसं तुम्ही सांगितलं की मला क्रिकेट बद्दल खूप पहिलेपासून आवड होती त्या गोष्टीची. मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला कंटिन्यू वगैरे कधी काही करावं वाटलं का? तर तसा सर तुमचा छंद काय आणि वेळ मिळेल तसं तुम्ही दोघंही तो छंद जोपासता का? हम्म. माझा ऍक्च्युली स्पोर्ट्समध्ये पहिल्यापासून इंटरेस्ट होता आहे आणि मी विविध प्रकारचे स्पोर्ट्स केलेले आहेत. म्हणजे मी मार्शल आर्ट मध्ये सुद्धा होतो 8-9 वर्ष त्याच्यामध्ये. लहानपणापासून क्रिकेट सुद्धा खेळलेला आहे. स्कूलमध्ये असताना कबड्डी, इव्हन मी तालीम तालीम मध्ये सुद्धा गेलेलो आहे. मी कुस्ती सुद्धा खेळलेलो आहे. म्हणजे सगळ्या विविध प्रकारचे स्पोर्ट्स अनुभवलेले आहेत त्याच्यामध्ये मी. म्हणजे एक कंप्लीट पॅकेज तुम्ही स्वतःसाठी हा, आवड म्हणून होत गेलं ते. सध्या आता आमची स्वतःची जिम चालू आहे. त्यामध्ये आम्ही आता सध्या तरी जिमच आहे म्हणजे म्हणता येईल, आणि बिझनेस, या दोन गोष्टी आहेत. आणि आवड म्हणले तर बाहेर फिरायला, समुद्रावरती, बीचेस वरती जायला वगैरे आवडतं. मूवी बघायला फार आवडतात. म्हणजे कंटिन्युअसली मी सुट्टीचा वेळ असतो किंवा मला 2-3 तास जरी असे दुपारनंतर मिळाले तरी मी आवर्जून मूवी बघत बसतो. मग तो जुना असू नवीन असू, मोस्टली चालू असतं माझं त्या गोष्टीत, आणि ते करत राहतो मी. फेवरेट मूवी आहे खरं सांगाल? आता माझं फेवरेट मूवी म्हणताल तर तुम्ही थोडा हसताल, पण एक कॉमेडी मूवी आहे, अंदाज अपना अपना. अरे सर बेस्ट हा, मूवी. हा, हा. तो एक वेगळाच कल्ट क्लासिक मूवी. मी तो बराच वेळा असा पाहतो आवर्जून, मुलांना पण दाखवतो, पण माझी मुलं झोपून जातात बघताना तो. 80च्या किडचा तो एकदम आवडता आहे मूवी आहे. सर पुढचा प्रश्न असा की आपण ऐकत असतो की मैत्री एका बाजूला आणि बिझनेस एका बाजूला. तर ही मैत्री आणि हा बिझनेस हे दोन्हीचे सूर तुमचे कसे जुळून आले? ऍक्च्युली कसं आहे, आम्ही गेले 24-25 वर्ष मित्र आहोत. पण आम्ही जस्ट कर्वेनगर एकाच ठिकाणी राहिला, आणि आमचे काही कॉमन फ्रेंड होते. आणि ते कॉमन फ्रेंड म्हणजे त्यावेळेस असे असायचे की अरे आज म्हणजे याला घरी बंटी म्हणतात मला पप्पू म्हणतात, तर आज बंटीच्याकडे कार्यक्रम आहे. म्हणजे असं जाऊन येऊन मग आमच्यात एक बॉन्ड तयार झाला. एक आमचा कट्टा पण होता तिथे, की आम्ही असायचो बऱ्याच वेळा तिथे. आणि एक आम्ही 2005 नंतर, 6 नंतर त्यांनी त्याची कॉन्ट्रॅक्ट लाईन म्हणा किंवा त्या बाकीच्या सगळ्या सिव्हिलचे त्याचे जे आहे ते चालू केले. मी माझ्या यांनी चालू राहत होतो त्याच्यामध्ये. आणि काही काळानंतर मला वाटतं 2015ला आमची मैत्री खूप होती चांगली, आणि आहे म्हणजे. पण हा, आणि त्यामध्ये मग 2014-15ला आम्हाला असं एक हे झालं की यांचा सरांचा एक प्रिमायसिस आहे तिथे पहिले एक सोलारिस जिम होती तिथे, आणि आम्ही पण जिमला जात होतो त्यावेळेस. नवीन जरा फॅड होतं, म्हणलं अरे आपण एक
करू जिम चालू झालं तर आपण अजून ब्रांचेस वगैरे फ्रँचायसी वगैरे करू आपण पुढे जाऊन. एक नवीन वेंचर चालू केलं आम्ही. तर आम्ही कुठेतरी चालू करायचं, व्यवसायात एकत्र यायचं. तर एक वेगळं वेंचर केलं. ते अजूनही आता 12 वर्ष झालं सक्सेस म्हणजे व्यवस्थित चालू आहे. तर पुणेकरांनी सगळ्यांनीच नाव ऐकलेलं आहे. येस, तिथून आमची जर्नी म्हणजे व्यावसायिक जर्नी तिथून चालू झाली आमची. साधारणतः 2001 पासून आम्ही एकमेकांना म्हणजे मित्र आहोत. म्हणजे ते असंच बोलण्यातून निघालं. येस येस, आमचं प्रोफेशन सोडून जिम हा कन्सेप्ट चालवणं, तर आमच्यामध्ये ते मकरंद सर म्हणून होते. तर त्यांनी 12 वर्ष आम्हाला खूप यामध्ये साथ दिली की मग आमचं प्रोफेशन नसताना एक जिम कशी व्यवस्थित करायला पाहिजे याबद्दल त्यांनी आम्हाला म्हणजे व्यवस्थित गायडन्स केला. असं ते आमच्या सोबत आहेत. तर कधी असं वाटलं होतं की सोबत व्यवसाय सुरू करतो, असं कधी वाटलं होतं आपल्याला? हो, बऱ्याच आयडिया चालू असायच्या. कुठं ना कुठं तरी एकत्र काम करायची इच्छा होती. आणि ते कधी ना कधी होणारच होतं. म्हणजे जस्ट की सुरुवात आमची एका वेगळ्या वेंचरनी झाली, पण या व्यवसायात एकत्र यायचं हे आमचं म्हणजे ते विधिलिखित होतं असं म्हणू शकतो. कारण आम्ही त्यासाठी प्रयत्न करायचो. फायनली आता 2018-19 ला ही गोष्ट फुलफिल झाली आणि आम्ही एका प्रोजेक्ट वरती एकत्र आलो. परमेश्वरी ग्रुप ह्या नावाने आम्ही मग आमची फर्म म्हणा किंवा कंपनी चालू केली आणि त्यातून मग आता वारजे सारख्या एरियामध्ये आता डेव्हलपमेंट करतोय आम्ही. बेसिकली कसं आहे, आम्ही बिझनेस पेक्षा मैत्रीला जास्त प्राधान्य दिलेलं आहे पहिल्यापासून. आणि 10-12 वर्षानंतर आम्हाला एक जाणवलं की आपलं एक बिझनेस मध्ये ट्युनिंग पण चांगलं जमतंय मैत्रीसारखं. तो एक स्पार्क लक्षात आला तुम्हाला? स्पार्क लक्षात आला. हो सकता है, येस, कुछ तो भी हो सकता है. 100% जो भी होगा वो सॉलिड होगा. सॉलिड 100% होऊ शकतं. सर, आता तुम्ही जसं म्हणलात की बिझनेस पेक्षा पण तुम्ही मैत्रीला जास्त प्राधान्य देता. तर मग असा एखादा कुठला किस्सा आहे का कॉलेज टाइमिंगचा किंवा तुमचा सोबतचा एखादा कुठला किस्सा आहे का जो तुम्हाला शेअर करावा वाटत? नाही, आता याचा एक किस्सा माहिती असं नाही, याचे सगळेच किस्से मला माहिती आहेत किंवा माझे सगळेच किस्से त्यांना माहिती आहेत. तर एक किस्सा माहिती आहे असा प्रसंग नाहीये किंवा रूढ झालेला आहे. एक किस्सा सांगतो मी किस्सा आपला. एक आला किस्सा हा. तो जरा आठवला मला. हा. म्हणजे आम्ही ह्या बिझनेस करायच्या आधी सुद्धा आम्ही एक सक्सेसफुल बिझनेस केला होता. आम्ही एक नवरात्रीच्या दिवशी हा, right. दांडिया ऑर्गनाईज केला होता. त्यावेळेस बॅक इन 2000 आय थिंक 2003 ची गोष्ट. म्हणजे एंटरप्रेन्योरशिप आमच्या रक्तात होती का काय असं कधी कधी वाटतं. कारण आम्ही जेव्हा कॉलेजला जात होतो, मी माझ्या सेकंड इयरला होतो आणि आम्ही आता तो किस्सा निघाला तो किस्सा म्हणजे तो भयानक आहे. बरोबर आठवलं. तेच बोललो की एक काहीतरी किस्सा असतो. आम्ही दांडिया ऑर्गनाईज केला होता. आम्ही तेव्हा एक ग्रुप ऑफ पीपल 7 एक असा जमा झाला होता, आमच्या जवळचे मित्र सगळे. आणि आम्ही एक काहीतरी फाउंडेशन काढली होती. त्या माध्यमातून आम्ही एक दांडिया ऑर्गनाईज केला होता. 2003 सालची गोष्ट आहे. तर तेव्हा आम्ही प्रत्येकाने 7,000 रुपये प्रत्येकी भांडवल टाकून तो आम्ही एक वेंचर केला होता की दांडिया आपण करूयात. त्यातून असं करूयात की सिंपल गोष्ट होती, दांडिया करूयात आणि आपल्याकडे मोबाईल फोन पाहिजे प्रत्येकाकडे. आपण आपल्या पैशातून मोबाईल फोन किंवा घरी नाही सांगायचं. तिथून तो बिझनेसचा पहिला येस येस, फोन लेने का. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की आमचा तो दांडिया ऑर्गनाईज झाल्यानंतर आमच्याकडे लाखो रुपये जमा होणार आणि आम्ही खूप खुश होतो त्यामध्ये. आणि आणि आम्ही सगळं बुकिंग केलं, ते ऑर्केस्ट्रा सगळं हे केलं आणि एवढी आमची धावपळ झाली की म्हणजे आम्ही रात्रीचे 3-3 वाजता तिथं पोस्टर लावायला चिटकवायला आम्ही फिरत होतो. पहाटे 5 वाजता एकमेकाच्या खांद्यावर उभं राहून आम्ही पोस्टर लावायचो दांड्याची अशी ती छोटीशी 3-3 वाजेपर्यंत. त्याचे ते पॅम्पलेट होतं ते वाटायचो आम्ही FC रोडला, कॉलेजेसच्या ठिकाणी. बराच उद्योग केला.
लॉन घेतला भला मोठा, आपला सिद्धी गार्डन लॉन घेतला, बर दरबार बँड होता त्यावेळेस, लांड्यासाठी Orchestra. famous orchestra होता. आता सगळे उद्योग करून झाले त्यावेळेस. आणि 3ला मी यायचो घरी, 3-3:30ला. घरातून परमिशन नव्हती की हे असले काहीतरी उद्योग करतो, अशी अजिबात परमिशन नव्हती. तर एके दिवशी मी माझा असा बंगला की बाबा पोर्च आणि बाल्कनी आणि माझी बेडरूम बर. असा एक हे होता. एल शेप मध्ये. आणि मी त्या दांड्याच्या एक 8-10 दिवस रोज रात्री उशिरा येत होतो. कॉलेजही चालू असायचं माझं आणि मी सकाळी 8चं माझं कॉलेज असायचं. 3ला येऊन मी 8ला कॉलेजलाही जायचो. तर एके दिवशी असं झालं की मी त्या सवय होती की रात्री 3 वाजता चावी काय घरात नसायची, मग मी पोर्चवरून गॅलरीतनं जाऊन रूम मध्ये जायचो माझ्या. तर ते जात असताना मी उघडला दरवाजा गॅलरीचा माझ्या आणि लाईट लावली, तर समोर माझे आई वडील बसलेले. आता इमॅजिन करा काय झालं असेल त्यावेळेस. खतरनाक आहे. वडील माझे एकदम स्ट्रिक्ट होते, बापरे. आई मृदू होती, Yes. आहे रादर. तर तो एक चांगला तुम्ही, चांगलाच म्हणजे केलं एंटर केलं. आणि समोरच तुम्हाला दरबार भरला होता. कम्प्लीट तो दांडिया तुमचा. येस 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 येस. डोक्यात चाललंय डोक्यात. नाही आणि त्याच्या पुढचा अजून किस्सा होता असा एक की आम्ही सगळं ज्या दिवशी दांडिया म्हणजे तिकीट आम्ही सेल करण्यासाठी नंतर इतक्या पोरांना अप्रोच केलं की तुम्ही काही करून आता तिकीट भरपूर राहिलेली होती, तुम्ही करा. आणि आम्ही सेल आउट केला. दांडिया आमचा हिट झाला. भरपूर पब्लिक ग्राउंडवर उभं राहायला जागा नाही आणि चालला नाही. 1 तासाने तिथं पोलीस आले, म्हणले की तुमच्याकडे परमिशन नाहीये, बंद करा. लहान मुलं, आम्हाला काय कम्प्लायन्सेस म्हणजे याची काही कल्पना नाही. आम्हाला परमिशनचं म्हणजे साऊंड नाही, आम्ही आमच्या एका मित्राकडे दिली होती परमिशन साठी काढायला. तो म्हटला मिळाली आहे. मिळाली आहे तर ठीक आहे. आता आम्हाला माहिती नाही, 17-18 वर्षाची. आम्ही म्हणतो मिळाली तर मिळाली, ओके. आम्ही कागद काय पाहिलं नाही तो. आणि त्यांनी आमचा सगळा 1-1.5 तासाने सगळं हे केलं. सगळं पब्लिक ओरडायला लागलं. परत आम्ही 1 तास चालू केला. गोंधळ. रात्री 10 वाजता पोलीस आले, त्यांनी बंद केला. मग तिथं काही रिपोर्टर्स होत्या. अजूनही आठवतो किस्सा. इंडियन एक्सप्रेसची एक रिपोर्टर होती, ती बांधली पोलिसांशी की मी एवढं महाग तिकीट घेतलंय, असं केलंय तसं केलंय, तर थोडी हे द्या. मग त्यांनी थोडस जरा आमचे निरागस चेहरे पाहून थोडा वेळ चालवा म्हणणार. मग चालवला. फॅमिली आली सगळी. घराच्या ज्या काही स्त्रिया होत्या त्यांना थोडस अप्रिशिएट केलं की मेहनत केली बाबा, मुलांनी मेहनत तर खूप केली. दिसत होतं त्यावेळेस क्राऊड भरपूर आलेला दिसत एक होता. कार्यक्रम केलाय, मुलांनी मेहनत केली. आता झाला कार्यक्रम सक्सेस, म्हणजे लोक जमले, हे झालं ते झालं. पण ठीक आहे म्हटलं, मग काय घरच्यांची थोडीशी शाबासकी मिळाली, पण तंबी मिळाली की हे काय वय नाही तुझं, कॉलेज महत्वाचं आहे, हे असले धंदे करायची काही आता गरज नाही. मोबाईल वगैरे तर काय आले नाही. मोबाईल वगैरे काय आले नाही. पण मोबाईल जरी आले नसले तरी सुद्धा तुम्हाला त्यावेळेस मजा आली. अनुभव खूप मिळाला. अनुभव खूप मिळाला. मजा खूप आली. जरीही ते पोलीस वगैरे आले असतील, तो हो. idea stop झाला. हो. पण जो इव्हेंट होता तो सक्सेसफुल झाला. इव्हेंट सक्सेसफुल झाला. तिथून तुम्हाला नॉट लक्षात फायनान्शियली बट इव्हेंट सक्सेसफुल झाला. इव्हेंट सक्सेसफुल झाला. झालं. त्यावेळेस पासून तुम्हाला लक्षात आलं की हो, अगदी. ठीक आहे, झालं तरी पण आपण गोष्टी सक्सेसफुल करतो. येस Yes. एकदम. सर, असा एक प्रश्न आहे. आजकालची युवा पिढी जी आहे, म्हणजे युवा पिढीमध्ये फॅड असा आलाय की शिक्षण बाजूला ठेवून बिझनेस सुरू करायचा. तर तुम्ही दोघंही तुम्ही शिक्षित आहात, उच्च शिक्षित आहात, आणि तिथून नंतरच तुम्ही शिक्षण पहिले प्रायोरिटी ठेवून तुम्ही मग नंतर बिझनेस कडे वळालात. तर तुम्हाला ही गोष्ट कितपत योग्य वाटते? बेसिकली सध्या काही जो काही स्टार्टअपचा जो काही पेव फुटलेला आहे, येस, त्याच्यावरती मी नक्कीच बोलीन की पहिल्यांदा गोष्टी तुम्ही एक्झिक्यूट कशा करायच्या. कारण एक नवीन हे आलंय की इन्व्हेस्टर्स घ्या, त्यांच्याकडून फंडिंग करा, स्केलिंग करा, स्केल केल्यानंतर रीच व्हा, मग त्यातून मग तुम्ही तो प्रोजेक्ट त्याचा स्केल झाल्यानंतर तो परत एका इन्व्हेस्टर्सला किंवा टोटल डाटा हे करून फंडिंग. हे साधारणतः आता सध्याच्या काही स्टार्टअपचा जो काही एक फॉर्म्युला सेट झालाय तो अशा पद्धतीचा आहे. शेवटी एक लक्षात आलं पाहिजे की सस्टेनेबिलिटी किती आहे. रोज नवीन काहीतरी आयडिया येते,
रोज नवीन काहीतरी आपण त्यातून पण ती आयडिया जोपर्यंत ती व्यावहारिकतेकडे जोपर्यंत जात नाही आणि त्याचा लार्ज सोसायटीवरती त्याचा जोपर्यंत इम्पॅक्ट पडत नाही. पण मला वाटतं फायनली सस्टेनेबिलिटी काय आहे, प्रोजेक्टची वायबिलिटी काय आहे, फिजिबिलिटी काय आहे, ह्याचा पण कुठेतरी अभ्यास झाला पाहिजे. अन्यथा उमेदीची वर्ष असतात सुरुवातीची, शिकायला मिळतं, पण त्यातून जर आलेले अपयश पचवू शकला नाही तर मग पुढे जाऊन कुठेतरी गोष्टी अवघड होतात. त्यासाठी एक काइंड ऑफ हो. स्टार्ट होतो. सध्या कुठले प्रोजेक्ट चालू आहेत आणि तुम्ही पुणेकरांसाठी नवीन काय घेऊन येत? एक डहाणूकर मध्ये आमचं एक रिडेव्हलपमेंटचं चालू होतंय लवकरच. बरं. परमेश्वरी स्कीमचं आहेच. वारजामध्ये आम्ही 1-2 प्रोजेक्ट अजून नवीन लॉन्च करणार आहे येत्या इयर एंड मध्ये. बरं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे PMRD एरियामध्ये एक ते प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये एक जवळपास 300-400 फ्लॅटची स्कीम त्या पद्धतीने एक चाललंय आमचं प्रोजेक्ट. आणि भुगावमध्ये एक 2-3 BHK असे लक्झुरियस अफोर्डेबल होम्स मध्ये एक आम्ही काम करायला बघतोय. त्यामध्ये असं एक की 2 BHK पण नाही आणि 3 BHK, म्हणजे 2.5 BHK कन्सेप्ट, 1.5 BHK कन्सेप्ट. थोडं जरा इलॅबोरेट करा, हा. कारण की प्रेक्षकांना आपल्या 2.5 BHK आणि तुम्ही जसं म्हणलात 3.5 BHK हे कन्सेप्टच नवीन आहे. म्हणजे आपण आतापर्यंत 1 RK, 1 रूम किचन, नंतर मग 1 BHK, 2 BHK, 3 BHK, 4 BHK हा आपण कन्सेप्ट ऐकत आलेलो. नवीन असं म्हणजे आता कस्टमरची रिक्वायरमेंटच तशी झालेली आहे की काहींचं बजेट 3 BHKचं नसतं, पण त्यांना 3 BHK मध्ये रूम्स आणि त्या टाईपचं थोडासा एरियाज हवा असतो. ओके. तर त्यामध्ये त्यांची फॅमिली असतेच की डॉटर्स आणि एक छोटीशी एक डॉटर्स रूम आणि एक बेडरूम्स अशी, त्यामध्ये मग तर 2.5 BHK होतो. त्याच्यामध्ये सेम थिंग्समध्ये 1 BHK, 1.5 BHK असं त्या टाईपचं एक डॉटर्स रूम, म्हणजे म्हणता येईल 8x9 किंवा 8x10 एक कार्पेट एरिया असलेली एक डॉटर्स रूम मिळाली. किंवा आता वर्क फ्रॉम होम चालू आहे IT वाल्या लोकांचं, तर त्या लोकांना साठी एक छोटंसं एक ऑफिस त्यांच्या घरी स्पेसेस त्यांच्यामध्ये तयार होती ती, आणि त्यांना ती क्लोज केल्यानंतर त्यांना एक इंडिपेंडंट त्यांना ऑफिस मिळलं जातं काम करायला. तर त्या थिंकिंग मधून ते लोक त्या गोष्टीला जास्त प्रेफरन्स देत आहेत आता. रिअल इस्टेट क्षेत्रातील प्रमुख आव्हान तुम्हाला काय वाटतं? सध्या एकदम परमिशन्स, विविध पातळ्यांवरची जी मिळायला वेळ लागतो, तो स्पॅन खूप मोठा आहे. TDR किंवा ह्याचे भाव प्रचंड वाढलेले आहेत. सध्या कन्स्ट्रक्शनची कॉस्ट सुद्धा म्हणजे जर आपण विक्रीचा आणि ह्याचा जर रेशो बघितला तर कॉस्टमध्ये पण जरा बऱ्यापैकी आता जास्ती ह्याच्या आहेत, किंबहुना मग सेलची कॉस्ट त्या प्रमाणात वाढत नाही प्रोजेक्ट कम्प्लीट होईपर्यंत सुद्धा. तर ही आव्हानं आहेत. ह्याच्यामध्ये कसं आता पुणे महानगरपालिकेचे आत्ताशे बरेचसे नियम बदलले. त्यामध्ये बिल्डरला पण बऱ्याच वेळा प्रॉब्लेम्स निर्माण आले. रेराचे नियम मध्ये MODची NOC लागू केली की ही 2015 पासून ऍक्च्युली ती घ्यायला पाहिजे होती, पण ते महानगरपालिका त्याबद्दल काहीच बोलत नव्हते ना. सडनली NOCचं डिमांड व्हायला लागली, त्यामुळे बरेचसे कन्स्ट्रक्शन गेले 1 वर्ष थांबलेले होते. आणि रिडेव्हलपमेंटमध्ये असं आहे की जे एक्झिस्टिंग मेंबर असतात त्यांना ते ऑलरेडी रेंटमध्ये राहत असतात, तर त्या बिल्डरांना बऱ्याच वेळा त्यांचे रेंट द्यावे लागले. आता रिसेंटली न्यूज आलेली आहे की आपला हे कॅन्सल झाला, DP कॅन्सल झाला PMRDचा. तर ज्या लोकांनी घेतलेले लँड असतात बिल्डरनी, किंवा त्याच्यावरती जे काही सँक्शनिंगचे प्लॅनिंग असतात, ते बरेचसे त्या ह्याच्यामुळे सफर होतात. किंवा आता रिडेव्हलपमेंटमध्ये 6 मीटरच्या रोडवरती FSI TDR मिळत नाहीयेत. म्हणजे ह्या गोष्टी अजून शासनाकडनं क्लिअरिटी येत नाहीत. त्यामुळे बऱ्याचशा बिल्डरना, आणि हे लवकरात लवकर सॉल्व्ह झालं तर
त्या गोष्टी पुढे जातील. आणि खूप अशा काही गोष्टी आहेत किंवा आता मेट्रोच्या एरियांमध्ये जे काय FSI दिले गेलेले आहेत, ते त्या प्लॉटवरती पूर्णपणे FSI रोड होत नाही आणि त्याची बरीचशी माहिती सोसायटी धारकांना नसती. म्हणजे खूप चॅलेंजेस आहेत अजून पण त्या गोष्टी थोड्याशा क्लिअरली शासनाकडनं मिळाल्या, बिल्डरला गाईडलाईन मिळाली व्यवस्थित किंवा आर्किटेक्ट लोकांनी त्या गोष्टीचं समाधान करून घेतलं व्यवस्थित, तर त्या गोष्टी मला वाटतं अजून सुरळीत होतील. तर सर, तुम्ही मागं बोलताना तुम्ही सांगितलं की वारजे येथे सुद्धा तुमचा एक नवीन प्रोजेक्ट चालू आहे. तर वारजे ही लोकेशन तुम्ही का निवडली प्रोजेक्टसाठी? एक म्हणजे वारजे हे लोकेशन जे आहे ते कोथरूडच्या अगदी जवळ, कोथरूडला लागून असलेलं लोकेशन. आजूबाजूला हायवेची कनेक्टिव्हिटी किंवा हिंजवडी किंवा IT पार्कला जाण्यासाठी जी कनेक्टिव्हिटी पाहिजे हायवेची ती वारजेला लागूनच आहे. किंबहुना आपल्या प्रोजेक्टला 100-200 मीटरवरतीच हायवेचा अप्रोच आहे. हॉस्पिटल जवळ आहेत. माई मंगेशकर हॉस्पिटल आहे, डीमार्ट जवळ आहे. अं, कोथरूडचा एकदमच काय म्हणू शकतो की एकदमच इमिजिएट एक्सटेन्शन आहे. मोस्टली कनेक्टिव्हिटी जी काही आहे हो, ती वारजे पासून खूप चांगली आहे. चांगली आहे. ते जो कोणी म्हणजे वेगवेगळा जो वर्ग असतो, हो जे लहान मुलापासून ते वृद्ध लोकांपर्यंत. हो, स्कूल्स आहेत आजूबाजूला. येस. स्कूल्स या सिरेंटी मध्ये खूप चांगल्या स्कूल्स आहेत. कॉलेज आहेत. कॉलेजेस चांगली महर्षी आहेत. कर्वे सारखा एक मोठा कॅम्पस आहे. कॅम्पस असलेलं कॉलेज आहे. इंजिनिअरिंग, कमिस इंजिनिअरिंग कॉलेज आहे. हार्डली मराठवाडा कॉलेज आहे. 5 मिनिटाच्या अंतरावरती ही सगळी गोष्टी आहेत. त्यामुळे हा एरिया डेव्हलपिंग आहे. म्हणून आम्ही इथं करायचा विचार केला. हा, आणि एक सांगायचं राहिलं की कम्पॅरेटिव्हली कोथरूडपेक्षा अफोर्डेबिलिटी जी आहे ती वारजेला चांगली आहे. हो. त्यामुळे कोथरूडचा जो काही समजा मी कोथरूडला घेऊ शकत नाहीये ड्यू टू बजेट, तर तो वारजेला इमिजिएट शिफ्ट होऊ शकतो. हो. अंतर खूप कमी आहे. बरं. हार्डली 2-4 मिनिटाचा किंवा 5 मिनिटाचा अंतर आहे. पण रेट मध्ये व्हेरिएशन्स खूप आहेत. तर तो कुठेतरी तिथला वर्ग जो त्याला कोथरूडला घ्यायची इच्छा आहे, बरं. पण तो घेऊ शकत नाहीये ड्यू टू बजेट. तर त्याला आमच्या इथं एका बजेटमध्ये आम्ही त्याची पूर्तता करतो, म्हणून हा एरिया आम्ही निवडला. म्हणजे परमेश्वरी ग्रुपचा जो एम आहे की संपूर्ण म्हणजे सगळ्याच वयोगटातील जेही लोक आहेत त्यांना सगळ्यांना कनेक्टिव्हिटी असावी. म्हणजेच लहान मुलांसाठी स्कूल्स आहेत, तर जे यंगस्टर क्राऊड आहे त्यांच्यासाठी कॉलेजेस जवळ, आणि जे मॅरिड कपल्स आहेत, नंतर जे मोस्टली जो वर्कर्स लोकांचा जो वर्ग आहे त्यांच्यासाठी हायवेची कनेक्टिव्हिटी आहे, ज्यामुळे त्यांना त्यांचं जे काही बानेर असेल हे असेल, हो, बाकीचे बानेर, हिंजवडी वगैरे साईड जो एरिया आहे बरोबर. कनेक्टिव्हिटीला कनेक्टिव्हिटी सोपं आहे. सातारा, कोल्हापूरचे जरी कोणी कस्टमर असतील तर त्यांना सुद्धा एक स्टे म्हणून ट्रॅव्हल हॉल्ट पॉइंट राहतो वारजे, कारण त्यांना ऍक्सेस लगेच आहे हायवेमुळे. ओके सर. तर ह्या प्रकल्पाची USP काय आहे आणि ती टिकवून ठेवत असताना तुम्हाला काय अडचणी येतात? प्रकल्पाची USP म्हणाल तुम्ही तर सगळी कनेक्टिव्हिटी असताना सुद्धा प्रकल्पाला लागून एक साधारणतः 100 फुटांवरती छानसं फॉरेस्ट रिझर्व लँड आहे. तर आम्ही जेव्हा ही जागा घ्यायचा किंवा इकडे डेव्हलपमेंट करायचा निर्णय घेतला, तेव्हा निसर्गाचा एकदम सुंदर असा सहवास मिळतो. लोक टेकडीवरती जातात, एक फॉरेस्टचा एक छान अनुभव मिळतो. जॉगिंग ट्रॅक आहे. जॉगिंग ट्रॅक आहे. बरोबर. लोकांना नेचरशी आणि निसर्गाच्या सानिध्यात लोकांना राहायला आवडतं. म्हणूनच त्याचं नाव आम्ही वृंदावन ठेवलं की ते वृंदावनच वृंदावनच राहणार आहे ते. ग्रेट 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 सर. सर तुम्ही बोलत होता. हा, तर तेच फॉरेस्ट लँड आणि ह्या इतर गोष्टी हाकेच्या अंतरावर आहेत बेसिकली. सो लोकेशन इज ग्रेट. काय अडचणी काय आहेत? जर लोक रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये लोकेशन चांगलं आहे तर रेट जास्ती आहे.
बरोबर. रेट कमी आहे तर मला हवं तसं लोकेशन मिळत नाही. लोकेशन मिळालं तर मला हवा तसा एरिया मिळत नाही, म्हणजे फ्लॅटचा साईज मिळत नाही. तर ह्या 3-4 गोष्टी आहे. पण साधारणतः आम्ही त्या तिन्ही गोष्टी कुठेतरी त्याचा मिलाप करायचा, त्याचा सुवर्णमध्य गाठायचा प्रयत्न केलाय. सर, परमेश्वरी ग्रुपचा वारजे येथील जो नवीन प्रोजेक्ट सुरू होतोय, जो सुरू झालाय, तर त्याबद्दल जे तुम्ही सांगत असाल, तर त्यात अम्युनिटीज काय काय आहेत? मग आम्ही जो कॉमन एरिया आहे, पॅसेजेस, लिफ्ट, स्टेअरकेस, तिकडे टोटली सगळं आम्ही सोलर पॅनलिंग इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतोय ओके. फॉर ग्रीन एनर्जी. आम्ही पार्किंग मध्ये प्रत्येकांना ईव्ही चार्जिंगचा एक पॉइंट देतोय. बर. That's great. आपल्याकडे क्लब हाऊस आहे, जिम्नेशियम करणार आहोत आपण, गार्डन आहे आपल्याकडे लहान मुलांसाठी, जिकडे आपण इपीडीएम फ्लोरिंग सारखे आपण तिथं त्यांना खेळता येतील असे मॅट टाकणार आहोत. अशा सगळ्या गोष्टी आपण करतोय. टेरेसवरती आपली आपण हार्डस्केप, लँडस्केप, गझिबोस टाईप आपण करणार आहोत, जेणेकरून वृद्धांना किंवा संध्याकाळी निसर्गाचा आनंद लुटायचा आहे किंवा फॉरेस्ट ज्यांना पाहायचंय त्यासाठी त्यांचे टेरेसवरती आपण छान सुंदर गार्डन्स करणार आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय आणि करायचं मनस आहे. भविष्यात जे राहणारे तिथले मेंबर्स आहेत तर त्यांना सोलर इलेक्ट्रिसिटीमुळे जो पार्किंग जो एरिया आहे, जवळपास 140 कार पार्किंग आहेत आपले त्याच्यामध्ये. टू व्हीलर पार्किंग, तर आपले जे फ्लॅटच्या बाहेरचे जे पॅसेज आहेत तर तिथं पूर्ण इलेक्ट्रिसिटीचा नाही म्हणलं तरी प्रत्येक फ्लॅटला दर महिन्याला एक जो ₹500 जो मेंटेनन्स येतो इलेक्ट्रिसिटीचा, तो राहणार नाही इथून पुढे. तो त्यांच्यासाठी एक म्हणजे तो खर्च आहे, तो पुढे होणार नाही. मेंटेनन्स वाईज जो फ्लॅटचा मेंटेनन्स आपण समजा एक ₹2,000 म्हणतो, तर तो 1,500 वरती येईल तो. आणि ते लाईफ टाईम बिल्डिंग असेपर्यंत त्यांना ते इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड राहील काय. सर, एक पर्सनल क्वेश्चन आहे माझं, थोडं वेगळं आहे, त्याचं उत्तर नाही दिलं तरी चालेल मला. मी सिव्हिल बॅकग्राऊंड मधूनच येतो. सर, तुम्ही कधी जीटी वगैरे मारली? जीटी मारली आहे मी 2-4दा, आणि मी कबूल करतो जीटी मारलेली आहेत. मला तुमच्या ह्याच्यातून इंजिनिअरिंगच्या ह्याच्यातूनच कळालं तुम्हाला कोणता प्रश्न अभिप्रेत होता. मला लगेच कळालं की तुम्ही ते जीटीकडेच याल. एक्झॅक्टली सर. सर, आपला एक शेवटचा प्रश्न, म्हणजे अंतिम टप्प्याकडे आपण येत चाललो, तर त्यातच एक शेवटचा प्रश्न असा साहेब, की परमेश्वरी ग्रुप बद्दल तुम्ही काय सांगता? परमेश्वरी ग्रुप ऍक्च्युली आम्ही ह्याच वृंदावन साईड पासूनच चालू केलेलं आहे. ऑलरेडी तिथे आमचे एक मित्र, आमचे पार्टनर होते, शशांक वाड आणि विवेक वैद्य. तर ते ऍक्च्युली ते आमचे परमेश्वरी ग्रुपचे मेन पार्टनर. आता आम्ही त्यांना जॉईन झालो. आणि त्यातनं आम्हाला आता खूप चांगला अनुभव आला की आता आपण इथून दोघे जणे परमेश्वरी ग्रुप नावाने एक चांगलं काहीतरी पुढे करू शकतो. तर त्या याने आम्ही चाललोय पुढे आता त्याच्यामध्ये. भविष्यात दर्जेदार घरं आणि पारदर्शक व्यवहार पद्धती देऊन ग्रुप वाढवून आम्ही पुढच्या काही 4 वर्षाचा आमचा एक साधारणतः 8 ते 10 लाख स्क्वेअर फीट डिलिव्हर करायचं आमचं टार्गेट आहे. ओके. तर आम्ही त्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल चालू आहे. तुम्ही पुणेकरांसाठी म्हणा किंवा एक ऑल ओव्हर जी कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे, त्या इंडस्ट्रीसाठी तुम्ही नवीन नवीन काही ना काहीतरी घेऊन येतात. जसं की सरांनी सांगितलं की ते काय नवीन कन्सेप्ट आहे, 2.5 BHK, 4.5 BHK. तर तुम्ही सांगितलं की टोटल PMRDAचा जो कव्हरेज एरिया आहे, तोही तुम्हाला कव्हर करायचा आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी तर तुम्ही घेऊन येतात. त्यामुळे थोडे प्रश्न असतात वेगवेगळे काही ना काहीतरी म्हणा. त्यामुळे तर आपण एक शेवटच्या टप्प्याकडे वळूया. हा जो मिथ बस्टिंग म्हणून, मिथ Okay. बस्टिंग अँड FAQ ओके. असं आम्ही ह्या कन्सेप्टचं नाव दिलेलं आहे. Okay. या कार्यक्रमाच्या टप्प्याला नाव दिलेलं हा. आहे. सर, पहिला प्रश्न असा आहे, लोकांना वाटतं की घर घ्यायचं म्हणजे खूप मोठं डाऊन पेमेंट लागणार. तर हे खरं आहे की ह्याचे काही पर्याय असतात? आपल्याकडे आपल्याकडे पर्याय आहेत त्याचे. आपण नो EMI टीम पोझिशन सारखी स्कीम राबवतोय. त्याच्यामध्ये ग्राहक 10% डाऊन पेमेंट करून
पोझिशन घेईपर्यंत त्याला कुठलाच हप्ता भरायचा नाहीये बँकेचा. बँकेच्या माध्यमातून प्रोजेक्टला त्यांच्या फंडिंग होत राहील आणि पोझिशन मिळाल्यानंतर त्यांचे EMI जे काय आहे ते चालू होतील. त्यामुळे त्यांना तो त्याचा काही म्हणजे एका बाजूला त्यांना जे भाड्याच्या घरात राहत असेल तर तिकडचं रेंटही द्या आणि इकडचा EMI तेरी तलवार त्यांच्या होत नाही ते. डोक्यावर पडणार नाही. फक्त मोठ्या बिल्डर कडूनच घर घ्यावं तेच सेफ असतं, ह्या मतावर तुमचं काय म्हणणं? असं काही नाही. मोठे बिल्डर्स तुम्ही पाहिले असतील क्रेडिटच्या काळात की जे काही कमिटमेंट्स आहेत ते फुलफिल करू शकलेले नाहीयेत. असं म्हणता येणार नाही बेसिकली की मोठे बिल्डर सेफ असतात किंवा असं. तुम्ही साधारणतः प्रोजेक्टची प्रोग्रेसनुसार तुम्ही ठरवू शकता की प्रोजेक्ट कसा आहे. तुमच्याकडे आज रेरा सारखे ऑप्शन्स आहेत. रेराच्या वेबसाईटला व्हिजिट करून प्रोजेक्ट्समध्ये काही त्रुटी आहेत का, त्यांनी काय कमिटमेंट केलेले आहेत, पोझिशनच्या डिलिव्हरीच्या काय डेट कमिटमेंट केलेले आहे ते तुम्ही पाहू शकता. त्या अनुषंगाने तो प्रोजेक्टचं काम चालू आहे का, दर्जा राखला गेला आहे का, हे तुम्ही स्वतः मॉनिटर करू शकता आणि मग घर घेऊ शकता. मोठ्या बिल्डरकडं खर्च पण तेवढाच असतो. FSIचा जर थोडस अभ्यास केला हा की थोडासा जो कार्पेट टू सेलेबलचा जो असतो तर त्याच्यामध्ये थोडीशी तफावत असते. जर तुम्ही मोठ्या बिल्डरकडे जर गेला तर तो थोडासा डिफरन्स जाणवतो. हो, 100% जाणवतो. आफ्टर पोझिशन नंतर त्यांचा जो मेंटेनन्सचा भाग असतो तो पण बरा असतो जरा जास्त. नाही सर, तुम्ही सांगितलं ते खूप छान सांगितलं. कारण की लोकांचा एक असतो, एक पॉइंट असतो की नाही बिल्डर मोठा असेल तर तो चांगलंच काम करतो किंवा छोटा बिल्डर असेल तर तो करणार नाही. तो जो मुद्दा आहे तो तुम्ही खूप छान रीतीने समजवतात. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की सॅम्पल फ्लॅट दिसतो तसंच ऍक्च्युअल फ्लॅट असतो का, की त्यात काही फरक असतो? सॅम्पल फ्लॅट मध्ये कस्टमरची संकल्पना असते की जो तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवला जातो त्याच्यामध्ये इंटिरियर डेकोरेटिव्ह सगळ्या वस्तू ठेवलेल्या असतात. त्यामुळे तो खूप लक्झरियस लॅविश वाटतो. ओके. त्यामुळे लोकांना ते पाहण्यासाठी एक आपण म्हणतो ना नवीन नवरीला सगळं सजवून असं ठेवलेलं असतं आपण. त्याच्यामुळे ते एक ब्रायडल मेकअप म्हणतो आपण तसं केलेलं असतं. सॅम्पल फ्लॅट सारखाच फ्लॅट असतो का तर याचं उत्तर नाही. असू शकतो का तर त्याचं उत्तर हो. म्हणजे बिल्डरची संकल्पना अशी नसती की सॅम्पल फ्लॅट दाखवून तुम्हाला काही वेगळं द्यायचंय. पण भिंती आणि क्वालिटी, कन्स्ट्रक्शन क्वालिटी, तुमचे इलेक्ट्रिसिटी म्हणा, प्लंबिंग मटेरियल्स म्हणा, तुमच्या बाकीच्या जे काय ज्या महत्वाच्या गोष्टी असतात ज्या फ्लॅटमध्ये असायला पाहिजे, क्वालिटी ऑफ वर्क हे सगळे त्यांनी मेंटेन केलेलं असतं त्याच्यामध्ये. ते पाहण्याकरता असतं. इतरत्र मला वाटतं ते फर्निचर्स वगैरे या सगळ्या गोष्टी पाहण्यापेक्षा जे फ्लॅटमध्ये ज्या आहेत गोष्टी त्या जर बघितल्या तर निश्चितच कस्टमर तिथं सॅटिस्फाईड होऊन जाईल. वास्तुशास्त्र नाही पाळलं तर घरात त्रास होतो. तुम्ही वास्तुशास्त्रावरती किती भर देता? भर द्यायचा प्रयत्न करतो पण काही गोष्टी निश्चितच त्या आर्किटेक्टशी जेव्हा आम्ही प्लॅन बनवत असतो तर ह्याचा नक्कीच विचार केला जातो आणि तो आम्ही पूर्ण करायचा पुरेपूर प्रयत्न करतो. रेरा असलं म्हणजे सगळं सुरक्षितच असतं. रेरा ऍक्च्युली ही एक रेग्युलेटरी अथॉरिटी आहे. ती रेग्युलेट करते डेव्हलपर आणि कस्टमर दोन्हींना. रेरा एक प्रमाण आहे की बाबा प्रोजेक्ट तुमचा जी काय लोकल बॉडी ऑथॉरिटी आहे त्यांच्याकडून तुम्ही सँक्शन केलेला आहे. प्रोजेक्टमध्ये काही जे काही लिटिगेशन्स किंवा काही लँड साठी लिगल काही डिस्प्यूट्स असतील तर ती रेरावरती तुम्हाला दिसू शकतात. पण रेरा आहे म्हणजे प्रोजेक्ट स्टकअप होणार नाही असा त्याचा अर्थ होत नाही. फक्त एक रेरा तुम्हाला शाश्वती देते प्रोजेक्टची की उद्या काही झालं तर रेरा सारखी एक अथॉरिटी बसलेली आहे जी डेव्हलपर किंवा कस्टमर दोन्हीसाठी जर उद्या काही अन्याय झाला तर ती एक अथॉरिटी जी तुम्हाला तुम्ही तिथं अपील करू शकता. शेवटच्या टप्प्यावरती आलाय म्हणजे झालाच आहे पॉडकास्ट आपला कम्प्लीट. सर काय सांगाल, तुमचा कसा एक्सपिरियन्स होता? अतिशय सुंदर
परमेश्वरी ग्रुप पहिल्यांदाच तुमच्या ब्रॉडकास्टला भेट देते आणि या निमित्ताने परमेश्वरी ग्रुपचे कस्टमर पण आमचे वाढतील. सो त्यांना आम्ही आमच्या क्षेत्रातून बराचसा विश्वास इथून पुढे देऊ. TIP जे आहे आमचं द इंडियन प्रमोटर्स जे आहे, तर TIPचं वर्क तुम्हाला कसं वाटलं? मग अतिशय छान पद्धतीने तुम्ही हे केलेलं आहे. छान पद्धतीने शो कंडक्ट केला. नेमके प्रश्न विचारले जे ग्राहकांना रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये जे येऊ येऊ इच्छितात त्यांना नेमकं काय दिशेने जायला हवं त्या पद्धतीचे एकदम तुम्ही नेमके प्रश्न विचारलेत. बऱ्याचशा गोष्टींचा खुलासा आम्हाला करता आला, किंबहुना तुम्ही तो खुलासा आमच्याकडून करून घेतलात. त्यामुळे तुमचं नक्कीच अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.